वर्ध्यात नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आलाय। वर्धा जिल्ह्यात 6 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडतात। या सर्व निवडणुका भाजप जिंकणार असल्याचा विश्वास पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केला। तर त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही ज्या मतदारसंघात राहता त्याच मतदारसंघातून भाजपचा उमेदवार आहे, मात्र महायुतीकडनं देखील 2 उमेदवार झाले आणि एक काँग्रेसचा, कसं पाहता? संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे वर्धा जिल्ह्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि वर्धेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि 40ही ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार उभे आहेत। मागच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासाची कामं ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून वर्धा शहराकरता आणि वर्धा जिल्ह्याकरता देखील करण्यात आले। त्याच्यामुळे झालेल्या कामं आणि झालेले विकास कामं बघून नागरिकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारासहित सर्वच्या सर्व 40 उमेदवारांना मिळतो आणि मोठ्या फरकाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील। कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास, वर्धा।